नमस्कार, सुप्रभात. आज रविवार आहे आणि आपला रविवारचा नाश्ता आहे चपाती अंडा परोठा. म्हणजे आपण चपाती बनवून त्याच्यावरती अंडं टाकून पसरवून ते शिजवणार आहोत आणि ते खूप छान होतं आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो. त्याचा रोल करून खायला ते आणखीन टेस्टी लागतं. तर त्याच्यासाठी आपण पहिलं चपातीचं गोळी तयार करून चपाती लाटून घेत आहोत आणि ती चपाती लाटून झाली की पहिली ती भाजून घेणार आणि त्याच्यानंतर ते अंड्याची तयारी करून त्याचा आमलेट तयार करून घेणार. तर चला दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आपण परोठा बनवणार आहोत ते. हां, तर आपण आता चपाती तयार करून घेणार आहोत. चपाती तयार करण्यासाठी पॅनमध्ये टाकलेली आहे. 1-2 मिनिटांमध्ये चपाती तयार होईल कारण पॅन गरम झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण आमलेटची तयारी करणार आहोत. तर आपण पाहू शकता की आपली चपाती मस्त फुललेली आहे, तयार झालेली आहे. आता ही आपण पॅनवरनं उतरून ठेवणार आहोत, पॅन बंद करणार आहोत आणि त्याच्यानंतर अंड्याची तयारी करणार आहोत. तर अंड्याचं आमलेट बनवण्यासाठी कांदा मिरची थोडासा मसाला टाकलेला आहे. आता हळद हिंग टाकणार आहोत. हळद हिंग टाकून घेतलं. आता चिमूटभर त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकणार आहोत. आपण पाहू शकता की अंड्याचा स्टॉक भरपूर आहे. ॲक्च्युली भाद्रपद महिना आहे, सॉरी मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर घरातील लेडीज मंडळींसाठी नाही आहे, फक्त आम्हालाच जेंट्स आणि मुलांसाठीच ही रेसिपी आहे. बाकी घरातील जी आमची महिला वर्ग आहे, आई माझी मिसेस, यांच्यासाठी चपाती भाजी हे उपवासाचं आहे. तर हे मस्तपैकी असं खेटून आमलेटची तयारी केली आहे. आता हे आमलेट आपण पहिलं पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत, थोडं हाफ बॉईल करणार आहोत. तर पॅनमध्ये आमलेट बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती आमलेट टाकून घेणार आहोत. जनरली खूप सोपी अशी रेसिपी आहे. आता ते आमलेट पूर्ण गोलाकार पसरून घेतलं जाईल, ते हाफ बॉईल केलं जाईल. तर अशा प्रकारे एक साईडून आपला आमलेट बॉईल झालेलं आहे. आता त्याला पलटी करणार आहोत. दुसऱ्या साईडला जो कांदा वगैरे आहे, जो अजून थोडा कच्चा दिसत आहे, तो पलटी करून ठेवणार आहोत. तर आपण बघू शकता की आमलेटला आता पलटी केलेला आहे. आता त्याला बाजूला काढणार आहोत आणि आपण जी चपाती बनवली आहे त्या चपातीवर त्याला ठेवलेलं आहे. काही ठिकाणी चपातीवरती आमलेट पसरवलं जातं आणि नंतर त्याचा परोठा केला जातो, पण तसं करून चपाती पूर्णपणे शिजली जात नाही. तर आता हे जे आमलेट आणि चपाती एकत्र शिजवले आपण, त्याचा रोल करून ते खाण्यासाठी खूप छान लागतं. तर आता आमलेटला पलटी केलं आहे आणि आपला हा परोठा तयार झालेला आहे. हा एकत्र शिजल्यामुळे खाण्यासाठी आणखी चव येते आणि तो सॉसबरोबर खूप छान लागतो. तर हा आपला आजचा रविवारचा नाश्ता आहे. तुमचा नाश्ता कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा सांगा. आज संडे स्पेशल नाश्ता अंडा परोठा. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हा सर्वांना सुप्रभात. नमस्कार.